तुम्हाला पाहिजे तेवढी घेऊ शकता. समजा 125 ची गोणी असणार आहे. हा सगळ्यात छोटा नारळ आहे. सगळ्यात मोठा नारळ आज आपण बघितला. येत आहेत दोन्ही एकाच गोणीमधनं. असा आला म्हणजे एकदम पक्का सांगतात. पूर्ण गोणी घेतली तर या साईजचे साईज हीच मिळेल तुम्हाला. स्पेशल मागणी होती त्यावेळेला. हे 120 ची गोणी आहे. नारळांचे रेट असतात आणि साईज असते. थोडी छोटी मोठी साईज असणार याच्यामध्ये. साईज पण मोठी आहे तशी याची. तुम्हाला किरकोळपेक्षा थोड्या कमी रेटमध्ये एकदम मोठ्या साईजचे नारळ असणार आहेत. नारळवाला मार्केट म्हणजे ओलं नारळ. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे ज्योतिबा महात्मा फुले मार्केट ठाण्यामधलं, जिथे मसाला मार्केट पण आहे आणि बाकी बरीचशी मार्केट असतं त्याच्या आजूबाजूला. पाठीमागे दादोजी कोंडदेव स्टेडियम पण आहे, म्हणजे बाजूलाच आहे दादोजी कोंडदेव स्टेडियम. आणि तिकडेच आज एक्सप्लोर करणार होते आपण नारळवालं मार्केट, म्हणजे ओलं नारळ. सुकं खोबरं नाही तर ओलं नारळ. पाठीमागे गोडाऊन्स आहे, हे झोपलेत सर्व. हे माताडी कामगार आहेत. त्या साईडला पण नारळाचं एक गोडाऊन आहे आणि यांची मेन दुकान आहेत ना ती बाहेरच्या साईडला आहे. तिकडे जाऊन आपण यांचे काय रेट आहेत ते सर्व चेक करणार आहोत. आज तारीख आहे ती 5 जानेवारी 2026 आणि आजच्या दिवशी ओल्या नारळाचे काय रेट आहेत ते सर्व आपण बघणार आहोत. हे असं गोडाऊन आहे नारळाचं, कारण बाहेर दुकानं छोटी आहेत. आणि तुम्हाला आधी मी APMCचा जो नारळ मार्केट त्याला दाखवलं होतं. हे जो मार्क आहे ना याचा अर्थ याच्यात 150 नारळ आहेत, लक्षात ठेवायचं. हे जे लिहिलेलं असतं ना याचा अर्थ याच्यामध्ये 150 नारळ आहेत आणि त्या हिशोबानेच होलसेलचा रेट असतो. जसं ते आहे ते 125चं आहे, ते बघ इथे 125 लिहिलेलं आहे. म्हणजे त्याच्या आतमध्ये 125 नारळ असणार. गोण्यांची साईज सेम असते, पण ह्याच्यामध्ये जे नारळ बसतात छोटे मोठे साईजप्रमाणे त्यांची क्वांटिटीवर लिहिलेली असते. जसं की हे बघा याच्यावरती 80 लिहिलं आहे. एकदम मोठ्या साईजचे नारळ असणार आहेत, म्हणजे यात फक्त 80च नारळ बसले. ह्याच्यात 125 नारळ बसलेत आणि ह्याच्यामध्ये 150 नारळ बसलेत, म्हणजे छोटी साईज आहे. ही साईज आहे, त्याच्यात 150 नारळ बसलेत. काही काहींमध्ये 210 पण बसतात. याच्यामध्ये किती आहेत? 125. बघा 125 वाल्याची साईज ही आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतोय की होलसेलमध्ये नारळ कसे मिळतात. गोण्यांची साईज सेम, फक्त नारळ त्याच्यामध्ये किती बसतात ना त्याच्यावर डिपेंड असतं. आणि हे सर्व फक्त गोडाऊन आहेत, इथे विक्री नाही. विक्रीची दुकान आहेत ती मेन रोडवरती आहेत बाहेरच्या साईडला. ही मेन गल्ली आहे मार्केटची. आत्ता जे आपण गोडाऊन बघितलं ना बघा त्याचा सर्व माल तुम्हाला ह्या दुकानात मिळेल. दुकानाचं नाव आहे सनी नारियल सेंटर. ॲड्रेस वाचून घ्या. आणि कशा नारळ आहेत दादा हे? बघा हा नारळ आहे 25 रुपयाचा एक. ही जर तुम्ही होलसेलमध्ये गोणी घेतली तर हे नारळ आहेत ना ह्या साईजचे, हे 210 नारळ बसतील एका गोणीमध्ये, तर तुम्हाला ती 18 रुपयाने पडेल. आता हा भाव आहे तो रिटेलवाला आहे 25 रुपये. आणि हा कसा आहे दादा नारळ? बघा हे 125 ची गोणी असते. आता किरकोळमध्ये किती आहे? किरकोळमध्ये 40 रुपये रेट आहे, होलसेलमध्ये 32. बघा होलसेलमध्ये 32 रुपयाने तुम्हाला हा नारळ मिळेल आणि गोणीमध्ये 125 नारळ बसतील. आणि रिटेलमध्ये घेतले तर 40 रुपयाने. आणि ही पण साईज आहे. आता हे तुम्हाला जवळजवळ 150 का 180? बघा हे 180 नारळवाली गोणी, त्याच्यात 180 नारळ बसतील एका गोणीमध्ये. होलसेलमध्ये काय रेट दादा? बघा 22 रुपये हा रेट आहे होलसेलमध्ये. आणि किरकोळमध्ये 30 ते 32 रुपयाला तुम्हाला हा नारळ मिळेल. आणि ह्या मार्केटमध्ये एक तुम्हाला ऑप्शन आहे, तुम्ही जर 10, 15, 20 अशा क्वांटिटीमध्ये नारळ घेतले, समजा गोणी न घेता, तरी पण तुम्हाला किरकोळपेक्षा थोड्या कमी रेटमध्ये मिळून जाईल. तुमच्याकडे ओल्या नारळाबरोबर सुकं खोबरं पण मिळतं. कसं किलो आहे दादा हे? 370. 370. कुठलं राजापुरी आहे कर्नाटकी? बघा राजापुरी खोबरं ही 370 रुपये किलोनं तुम्हाला मिळेल. संपत आलं ते पण. आणि हा बघा हा सगळ्यात छोटा नारळ आहे, ते 230 बसतात एका गोणीमध्ये. ह्याचा रेट होलसेलमध्ये तुम्हाला 16 रुपयाने मिळेल. होलसेलमध्ये पूर्ण 230 घेतले तर, आणि रिटेलमध्ये 1-2 घेतले तर तुम्हाला 20 रुपयाने मिळेल. आणि समजा 10, 15, 20 नारळ घेतले तर तुम्हाला 18 रुपयाने मिळेल. हा एवढा फरक असतो रिटेलमध्ये होलसेलमध्ये. पण इकडे एक सोय आहे की तुम्ही 10, 15, 20 पण घेऊ शकता. बाकी APMC मार्केट वाशीला गेले तर तुम्हाला ती पण सोय नाही, तुम्हाला तिथे पूर्ण गोणीच घ्यावी लागते. इकडे बघा इकडे अजून मोठी साईज आहे. हा कसा आहे दादा? हा 50 ला एक. बघा हा 50 रुपयाला एक पडेल किरकोळमध्ये. आणि होलसेलमध्ये 42. होलसेलमध्ये 42 रुपयाचा रेट आहे. आणि याच्यात गोणीमध्ये किती असतात? 90. फक्त 90 ना? गोणीमध्ये फक्त 90 नारळ बसतील. साईज पण मोठी आहे तशी याची. बघा आणि हा 50 रुपये. आणि ह्यांच्या दुकानातला सगळ्यात मोठा नारळ आहे आजच्या तारखेचा. बाकी अजून पण मोठे येत असतील. त्याच्याच समोर आहे दुसरं सावला ट्रेडर्स. यांच्याकडे पण होलसेलमध्ये नारळ मिळतात. कसं नारळ आहे दादा? 27 रुपये. 27 रुपये किरकोळमध्ये. आणि होलसेलमध्ये पूर्ण गोणी घेतली तर
22 रुपये. बघा पूर्ण गोणी घेतली तर 22 रुपये. ही किती नारळाची गोणी येते? 80 नारळ. 180 नारळाची गोणी. किरकोळमध्ये 27 रुपये, होलसेलमध्ये 22 रुपयाने तुम्हाला मिळेल पूर्ण गोणी घेतली तर. हा काय ना रेट आहे दादा? हा 33 रुपये. गुळीले 24 रुपये. हा बघा, हा किरकोळमध्ये 33 रुपये. साईज बघा एवढी आहे. आणि होलसेलमध्ये घेतला तर थोडा बारीक बी घेऊ. आणि हां म्हणजे थोडीशी साईज म्हणजे ही दाखवली ही सेम साईज नसेल, थोडी छोटी मोठी साईज असणार याच्यामध्ये. हे किती असतात गोणीमध्ये? 150. बघा 150 नारळची गोणी असते. 33 रुपये किरकोळमध्ये रेट आहे. होलसेलवाला 24 रुपये. बघा होलसेलमध्ये घेतलं तर 24 रुपये, म्हणजे पूर्ण 150 नारळाची गोणी घेतली तर 24 रुपयाने तुम्हाला मिळेल. हा रेट आहे होलसेल आणि किरकोळचा. बघा हे नारळ आहेत ते 40 रुपयेवाले आहेत किरकोळमध्ये. होलसेलमध्ये काय रेट आहे? 32 रुपये. होलसेलमध्ये 32 रुपयाने मिळेल. आणि याचं गोणी 125ची ना. बघा 125ची गोणी असते. आणि हा आहे तो 50 रुपयेवाला नारळ आहे. हा सगळ्यात मोठा नारळ आहे या दुकानातला. म्हणजे मार्केटमध्ये मला वाटतं हा नारळ सगळ्यात मोठा आहे, 50 रुपयेवाला. आणि होलसेलमध्ये घेतलं तर त्याच्यापेक्षा बी मोठा आहे ना. नाही, होलसेलमध्ये घेतलं तर 38 रुपये. 38. बघा. आणि होलसेलमध्ये जर तुम्ही घेतला 110. 110 वाला आहे का? 90 वाला बी आहे मोठा पाहिजे तर. बघा हा 50 रुपयाने 110ची गोणी असते. ही 110 नारळ बसतात. पण तुम्ही होलसेलमध्ये घेतला तर 38 रुपयाने मिळेल, म्हणजे पूर्ण गोणी घेतली तर. किरकोळमध्ये 50 रुपये. आणि 10-15 असं घेऊ शकते का? 10-15 नारळ 20 नारळ घेऊ शकते. त्याला काय भाव होईल का? 30 रुपये लावून देऊ. बघा म्हणजे तुम्ही जर क्वांटिटी कमी घेतली, पूर्ण गोणी न घेता, पण म्हणजे 10-15पेक्षा जास्त जर नारळ घेतले तर तुम्हाला 48 ते 45 रुपयापर्यंत हे नारळ मिळून जातील. आणि बघा हे दादा सांगतात त्यांच्याकडे 90 भरती आहे. हा 90 भरतीचा नारळ आहे. तो किती रुपयाने? मला एक गुणी होलसेलमध्ये येईल 45. ओके. आणि किरकोळमध्ये किती विकतं ते? ते 55-60. बघा 55-60 रुपयाने तो नारळ विकला जातो, ज्याच्यात 90 नारळ बसतात एका गोणीमध्ये. आणि यांच्याकडे पूर्ण स्टॉक आहे. त्याच्याकडे स्पेशली ना गूळ मिळतो, जागरीचा आहे ते होलसेलमध्ये. आणि नारळाचं होलसेल. तेल आहे, खजूर आहे, नंतर ते पाणी लागतं ना, वटाणा आहे, आंबली आहे. सगळं होलसेलमध्ये. हो, होलसेलमध्ये. हो ते सगळं होलसेलमध्ये. चटणीला डालिया लागतो, उडद आखा उडद आहे, उडद डाल आहे. बघा यांच्याकडे बऱ्याच गोष्टी होलसेलमध्ये मिळतील. गुणी होलसेलमध्ये गुणी. आणि बघा ते होलसेलमध्ये गोणी असतात. हे बघा इकडे, हे बघा ह्या गोणी आहेत. आणि दुकानचं टायमिंग काय असतं दादा? सकाळी 6:30 वाजता पकडून घ्या. 6 ते रात्री 9. आणि सुट्टी? संडेला हाफ डे. संडेला हाफ डे. 2 वाजता बंद. बाकी सर्व दिवस चालू, म्हणजे चालू सर्व दिवस असतं, फक्त संडे हाफ डे असतो. 2 वाजता बंद असतं. फक्त धुलीवंदन लिहून नका, त्या दिवशी बंद असतं, होळीच्या दिवशी. होळीच्या दिवशी सकाळी चालू 10 वाजतापर्यंत. 10 वाजेपर्यंत चालू असतं, म्हणजे त्या दिवशी पण चालू असतं हाफ डे. म्हणजे 364 ते 65 दिवस हे दुकान चालू असतं. सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. कधी या तुम्ही. तुमचं गोडाऊन आहे आतमधल्या साईडला इकडे, बाजूलाच आहे, जास्त लांब नाही. हे सर्व नारळ आहे तिकडे. बाकी इकडे डाळी वगैरे तर आहेतच होलसेलमध्ये, पण इकडे गोडाऊन आहे. सर्व प्रकारचे नारळ आहे तिकडे, म्हणजे गोडाऊन आहे म्हणजे सगळेच असणार. बघा आता हे 230 लिहिलं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये 230 नारळ बसणार. बघा हे 230वाला हे सर्व गोणी आहेत. ह्या आहेत तर 90वाले आहेत, ज्या तुम्हाला सांगितलं ना 60 रुपये, 55 रुपये ते 60 रुपये रेट असतो. ह्या गोणी ते नारळ असणार ते असणार आहे. आणि बाकी हे आहे ते 110, आपण बघितलं 110वाले. बघा असं हे गोडाऊन आहे. आणि तुम्हाला तुम्ही सांगितलं आहे की होलसेलमध्ये कसं काय असतं गोणींवरती, हा मार्काचं मिनिंग काय असतं. त्याच्यात 210 नारळ आहेत, त्याप्रमाणे या नारळांचे रेट असतात आणि साईज असते. आणि ही बाजूलाच असलेली मसाला गल्ली आहे, याचा व्हिडिओ आपण बनवला आहे ऑलरेडी. हे जय महाराष्ट्र मसालेवाले. हे खोबरं कसं आहे? 380. खोबरं 380. हे राजापूर ना? 380 रुपये सुका खोबरं आहे. आपल्याला बघायच्यात ओले नारळ, ज्यांची बरीच दुकानं ह्या लाईनीमध्ये पण आहेत ओले नारळवाले. ही सर्व मसाला गल्ली आहे. ॲड्रेस पण आहे बघा याच्यावरती. आणि याच्या आतमध्ये जिकडे हे नारळवाले, साहिल वासनजी नारळवाले, यांच्याकडे अशा होलसेलमध्ये नारळ मिळतील तुम्हाला. कसा नारळ दादा? 25 वाले. बघा हे 25 रुपयावाले नारळ आहेत. होलसेलमध्ये 23 रुपयाचा रेट सांगतात. आणि 180 नारळ बसतील एका गोणीमध्ये. 180चा भरणा आहे. आणि हा 30 रुपयाने विकतात नारळ. पण जेव्हा तुम्ही गोणी घेणार ना पूर्ण, त्याच्यात तुम्हाला ही साईज पण मिळणार आणि ही साईज पण मिळणार. 25 रुपये म्हणजे 25वाली पण मिळणार, 30वाली पण साईज मिळणार. म्हणून हे होलसेलमध्ये 23 रुपये आहेत. आणि गोणी घेतली तर पूर्ण 180 नारळाची. बाकी रिटेलचा प्राईस 30 रुपये आणि 25 रुपये. एक 40 रुपयावाले नारळ आहेत. रिटेलचा प्राईस आहे 40 रुपयाला एक नारळ. हे 120ची गोणी आहे, म्हणजे 120 नारळ बसणार एका गोणीमध्ये.
होलसेलमध्ये घेतली तर 36 रुपये, पूर्ण गोणी घेतली तर 36 रुपये. आणि तुम्ही 10पेक्षा जास्त नारळ घेतले तर पूर्ण गोणी न घेता 10पेक्षा जास्त घेतले तर तुम्हाला 38 रुपयाने मिळून जातील हे नारळ. ह्यांच्याकडे तुम्हाला घटावरच्या नारळ मिळते. आता मार्गशीर्ष महिन्यात आपले घट बसलेले ना बघा ते नारळ, तेव्हा हे अशा नारळाला खूप डिमांड होती आणि याचे रेट पण खूप होते. आता काय रेट आहे दादा याचा? बघा याचा रेट आहे तो 40 रुपये. पण त्यावेळेला हात नारळ 60 रुपये 70 रुपयाने विकला जात होता मार्गशीर्ष महिन्यामध्ये, कारण त्याला असं हे केसरं असावी लागतात, प्लेन नारळ चालत नाही त्यावेळेला, म्हणजे ह्याला स्पेशल मागणी होती त्यावेळेला. आता याचा रेट आहे तो 40 रुपयांनी. तुम्हाला बारमाही यांच्याकडे मिळतील हे नारळ. आतमध्ये ते इक्बाल बाबूभाई नारळाचे व्यापारी, यांचा नंबर पण आहे इकडे. हा मोबाईल नंबर ट्राय करा. आता हे लँडलाईन तर बंद झालेले आहे. आणि इकडे तुम्हाला हा नारळ कसा आहे? 20 रुपये. आणि ही 210चा भरणा असतो, म्हणजे ही गोणी 210 नारळ असतात गोणीमध्ये. आणि हे आत्ता 20 रुपये तुम्हाला होलसेलमध्ये 16 रुपयाने मिळतील तुम्हाला. या साईजचे साईज हीच मिळेल तुम्हाला. आणि हे कसं आहे दादा? बघा हे 40 रुपयाला आहे रिटेलमध्ये. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही 10पेक्षा जास्त घेतलेत पूर्ण गोणी न घेता तरी तुम्हाला तो ऑप्शन आहे. थोडंफार रेट त्याच्यात कमी होईल. 40मधले 38 रुपये होतील तुम्हाला 10-20 नारळ घेतले तर. आता सांगतात पूर्ण गोणी घेतली तर 35 रुपयाने मिळेल तुम्हाला. कितीची गोणी आहे? बघा 125 नारळाची गोणी. अशा पाठीमागे गोण्या आहेत. बघा नारळाचा आवाज असा आला म्हणजे एकदम बरोबर नारळ ना, परफेक्ट नारळ. 150 नारळांची गोणी आहे. आणि तो कसा होता नारळ आता दाखवला होता दादा? किरकोळमध्ये? किरकोळ 35 रुपये. बघा हा नारळ आहे तो. किरकोळला 35 रुपये, होलसेलला किती पूर्ण गोणीचा? 30 रुपये. नका एक 5-1 रुपयाचा फरक आहे यांच्याकडे होलसेलमध्ये आणि रिटेलमध्ये. पण तुम्ही घ्यायला आला तर तुम्ही थोडंफार भाव करून घेऊ शकताय होलसेलमध्ये. रिटेलमध्ये मात्र फिक्स भाव राहील. आणि हा कसा दादा? 30 रुपये विक्री. बघा हा 30 रुपये विक्री आहे. आणि होलसेलमध्ये आला तर 26 रुपयामध्ये मिळेल तुम्हाला. 25 ते 26 रुपयामध्ये मिळेल तुम्हाला. आणि सध्या काय जास्त तेव्हार असेल मग मागू शकतो. ओके, सणवार असला तर स्टॉक जास्त मागून ठेवतो. आमचे गोडम भरलेले. ओके. आणि तुमचं गोडाऊन वेगळीकडे आहे का? बघा यांचं गोडाऊन दुसरीकडे आहे, कारण ते तेवढी जागा नसते ना. प्रत्येकांची ना गोडाऊन वेगळी आहे. तर मगाशी पण तुम्हाला मी दाखवलं त्या दुकानाचं गोडाऊन बाजूला दुसरीकडे. ते 45 वाले हे 25 वाले आहेत. बघा हे 25 रुपयेवाले आहेत. किरकोळचा रेट आहे 25 रुपये. होलसेलमध्ये तुम्हाला 38 ते 40 रुपयामध्ये मिळून जाईल. आणि मला वाटतं हे 90 नारळ बसतात का? 90 नाळे दोन मिक्स येणार. ओके. बघा आता काय सांगतो मी तुम्हाला, हे 90 नारळांची गोणी येते. आता हा त्यांनी 45 लावला आहे आणि हा 50 लावला आहे. पण येत आहेत दोन्ही एकाच गोणीमधनं, बरोबर ना? शॉर्टिंग करावं लागतं. शॉर्टिंग करावं लागतं. बघा दादा सांगतात शॉर्टिंग करावं लागतं. त्याच्यात हा जो मोठा साईज येईल तो 50 रुपयाने लावला आहे किरकोळमध्ये, आणि हा 45 रुपयाने लावला आहे. आणि होलसेलमध्ये घेतलं तर तुम्हाला 40 रुपयाला पूर्ण गोणी मिळेल. त्याच्यात तुम्हाला दोन्ही साईज मिळेल. किरकोळ 60 रुपये. आणि हा बघा हा सगळ्यात मोठा नारळ आज आपण बघितलेला ह्या मार्केटमध्ये 60 रुपयाचा नारळ. केवढा साईज आहे बघा, हातात बसत नाही. किरकोळला 60 रुपये, होलसेलमध्ये कितीला मिळेल? 50 रुपयाला होलसेलमध्ये मिळेल. किती नारळाची गोणी असेल? बघा 70 नारळ. 70 नारळ फक्त बसतात एवढ्या ह्या गोणीमध्ये, एवढे साईज. हा सगळ्यात छोटा नारळ आहे. हा सध्या 18 रुपयांनी विकतात. आणि 230 नारळ बसतात गोणीमध्ये. आपण सगळ्यात मोठा पण बघितलं इकडे आता 70ची गोणी असलेला, आणि 230ची गोणी असलेला नारळ पण बघतोय आपण. आणि होलसेलमध्ये घेतला तर तुम्हाला 15 रुपयाने मिळेल. 14 ते 15 रुपयामध्ये होलसेलमध्ये ही गोणी मिळून जाईल तुम्हाला. नारळाची साईज बघा, हे एकदम चिनुकले नारळ आहे, छोटेसे. आणि इकडे तुम्हाला हे दुकान आहे, नाव बघा बाबू हाजी उमर. इकडे आजूबाजूला तुम्हाला अशी दुकानं भरपूर मिळतील किराणा मालाची. आणि तिकडेच हे दुकान आहे. आणि यांच्याकडे पण किरकोळमध्ये आणि होलसेलमध्ये दोन्ही प्रकारचे नारळ आहेत. ते झाकून ठेवलेत का तडकतात म्हणून का? बघा हे नारळ उन्हामध्ये तडकतात ना म्हणून झाकून ठेवलेत सगळे. आणि आता हा नारळ कसा दादा? 50 रुपये. बघा हा 50 रुपयावाला नारळ आहे. वेगवेगळ्या क्वालिटीचे 25 पासून स्टार्ट होतात, 20 पासून स्टार्ट होतात, 50 पर्यंत. बघा आता हा सगळ्यात हायेस्ट आहे तो 50 वालाच. आपण पहिला उचलला आहे तो 50 वालाच. 50 रुपयाचा नारळ आहे. हा किरकोळचा रेट आहे. आणि होलसेलमध्ये असेल तर काय रेट असेल याचा? त्या हिशोबाने जशी क्वांटिटी नाही तसं भेटतं. म्हणजे समजा मी 20 नारळ घेतले तर काय रेटने मिळेल? 45 रुपयाने मिळेल. हे गोणीमध्ये 90 नारळ येतात, म्हणजे 90चा भरणा असलेले हे नारळ आहे. पूर्ण गोणी घेतली तर दादा होलसेलमध्ये कोणी 45. बघा 45 रुपयानेच मिळेल तुम्हाला. म्हणजे 20 घ्या किंवा पुन्हा 90 घ्या, तुम्हाला 45 रुपयाने मिळेल होलसेलमध्ये. आणि हा छोटावाला नारळ कसा आहे? हे तुम्हाला 25 पडतो. बघा रिटेलचा प्राईस 25 रुपये आणि होलसेल 30ची विक्री 25 येतील, 25ची विक्री 20 पडतील. हे बघा
आता हे मध्ये लास्ट नारळ 20 रुपये 20च्या खाली हा 20चा ना बघा, हा 20 रुपयाचा नारळ आहे. हा होलसेलमध्ये 20 रुपये. होलसेल बघा होलसेलमध्ये याच्यात किती गोणी गोणीमध्ये 210 नारळ आहे. बघा 210ची गोणी आहे. 20 रुपयाने तुम्हाला होलसेलमध्ये मिळेल. रिटेलमध्ये 25 रुपये आहे. आणि हा आहे तो तुम्हाला 30 रुपये रिटेल आहे. पण आता हे आणि हे दोन्ही एकाच गोणीमध्ये येतात ना, 210च आहे ते. पण तुम्हाला असं शॉर्टिंग करून वेगळं विकायला लागतं, कारण ह्याची साईज थोडी मोठी आहे, ह्याची साईज थोडी छोटी आहे. हा नारळ आहे तो 40 रुपयेवाला आहे आणि होलसेलमध्ये तुम्हाला 35 रुपयांनी मिळेल. आणि हे 120 ना, आणि हे 125ची गोणी मिळते तुम्हाला. ते 40 रुपयाचं नारळ जिथे तुम्हाला दिसेल ना, समजा ते 125ची गोणी असणार आहे. तिकडे इन ॲव्हरेज सेमच रेट असतो, जास्त फरक नाही आहे. 30 रुपयापासून 50 रुपयापर्यंत बघा, क्वालिटीवर डिपेंड. आणि हे नारळ कुठले असतात दादा सगळे? तामिळनाडू बघा हे सगळे नारळ ना तामिळनाडूवरनं येतात. आणि आपला महाराष्ट्राचा नारळ जास्त टिकत नाही. जसं तामिळनाडूचा नारळ टिकतो तसा तो टिकत नाही ना. बघा महाराष्ट्राचा नारळ जास्त दिवस टिकत नाही, त्यामुळे जास्त येत नाही महाराष्ट्राचा नारळ विकायला इकडे होलसेलमध्ये. हे सर्व साऊथचे देतात. अलिबाग हे नारळ जास्त टिकत नाही. ते पण नाही एवढं पाक नाही ना. हां, आणि तिकडे ते तिकडच्या एरियातच पुरत नाहीत, ते त्यामुळे इकडे यायला वेळच नाही. रत्नागिरी 1 नंबर. ओके. तिकडून इकडे यायला त्याला मिळतच नाही, शिल्लकच राहत नाही, तो तिकडेच संपून जातो. जे आपल्या कोकणचा नारळ म्हणा, कोकण पट्ट्यातला नारळ इकडे यायला तो राहतच नाही, तो तेवढ्या पट्ट्यातच संपून जातो, कारण तिकडे सर्वात जास्त नारळ खाल्ला जातो. हां बघा, दादांनी बरोबर सांगितलेलं, खाणार आहेत, बरोबर आहे. तर मंडळी असं होतं हे ठाण्याचं होलसेलवालं नारळ मार्केट. इथे होलसेल आणि किरकोळ दोन्ही प्रकारचे नारळ मिळतात. जे तुम्ही किरकोळमध्ये 1 पण घेऊ शकता, 10 पण घेऊ शकता, 20 पण घेऊ शकता, तुम्हाला पाहिजे तेवढे घेऊ शकता. 1-2 घेतले तर त्याचे पण रेट मी तुम्हाला दाखवले. 10-20 घेतले तर ते काय रेटने मिळतील ते पण सांगितलं, आणि होलसेलवाले रेट पण मी तुम्हाला दाखवलेले आहेत. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला ठाण्याच्या होलसेल नारळ मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.